आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे। भीम जयंती आणि बुद्ध जयंतीचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे। हा रोजगार मेळावा दिनांक 26 एप्रिल 2026 ला रविवारी इंदोरा बुद्ध विहार कामठी रोड नागपूर इथं सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित केला आहे। यावर्षी जवळपास 25 कंपन्या इच्छुकांना थेट मुलाखत घेऊन नियुक्ती देणार आहेत। अकोला महानगरपालिका क्षेत्रातील जनगणना कामाकरता नियुक्त करण्यात आलेले जनगणना प्रगणक आणि पर्यवेक्षक यांचं प्रशिक्षण महानगरपालिका क्षेत्रातील 8 प्रशिक्षण केंद्रांवर काल दिनांक 23 एप्रिलपासून सुरू करण्यात आलं आहे। यावेळी क्षेत्रीय प्रशिक्षक यांच्याद्वारे देण्यात येणारं मार्गदर्शन आणि माहिती अकोला महानगरपालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉक्टर सुनील लहाने यांनी स्वतः प्रशिक्षणार्थी होऊन जाणून घेतली। महामेट्रोत नोकरी लावून देतो असं सांगत पैसे घेण्याचे अनेक प्रकार तसंच मेट्रोच्या नावानं बनावट नियुक्तीपत्राच्या आधारे फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले असून फसवणुकीच्या या नवीन प्रकारांपासून सर्वांनी सावध असावं असं आवाहन महामेट्रो नागपूरतर्फे करण्यात येत आहे। समाज माध्यमातून प्रसारित होणाऱ्या खोट्या माहितीपासून सावधान राहून पदभरती संबंधी कुठलीही माहिती मिळाल्यास याची संपूर्ण शहानिशा महामेट्रोच्या संकेतस्थळावर किंवा मेट्रो भवन कार्यालयातून करावी असं आवाहन महामेट्रो नागपूरतर्फे नागरिकांना केलं जात आहे। प्राध्यापक श्याम मानव यांचं अंधश्रद्धा निर्मूलन यावर जाहीर व्याख्यान विदर्भ हिंदी साहित्य संमेलन नागपूर इथं आज संध्याकाळी सुरू असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि प्राध्यापक शरद पाटील यांची उपस्थिती आहे। बुवा तिथे बाया या विषयावर सविस्तर व्याख्यान नागपुरात सध्या मुक्कामास असलेल्या बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री महाराज आणि भोंदूबाबा अशोक खरात याविषयी विशेष लक्ष केंद्रित करत आहे। IPLमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली। शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा गुजरात टायटन्स संघाच्या 14व्या षटकात एक गडी बाद 140 धावा झाल्या होत्या। आज अकोल्यात 45°C इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं असून नागरिकांनी उन्हापासून स्वतःचं संरक्षण करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। अमरावती इथं 44.8°, वर्धा इथं 44.4, यवतमाळ गडचिरोली आणि चंद्रपूर इथं 44°, तर नागपूर इथं 43.4°C इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं असून उद्या अकोला अमरावती आणि वर्धा जिल्ह्यासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे। परवा नागपूर आणि चंद्रपूरमध्येही उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। नमस्कार।